तर हे बघा माझं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. थोडासा हा कॅमेरा म्हणजे हे मोबाईलचा त्याने कॅमेरा चांगला नाही आहे क्लिअर, त्यामुळे असं येतं. त्यानंतर इकडे रस्सा बघा. तर हे बघा मस्तपैकी रश्श्याला आपल्या असा कट आलेला आहे. फक्त कोल्हापूर म्हणून फक्त कट दिसलं किंवा झणझणीत लाल भडक दिसलं म्हणजे कोल्हापूर असं नाही, तरी पण फरक आहे. हो काय बनवलं चिकन बिर्याणी नाही, सुक्कं चिकन आणि रस्सा. आपलं चिकन पण शिजलेलं आहे. पटापटाने चिकन फोडणीला टाकून देते. चला आता मी इथं त्याने चिकनचा रस्सा फोडणीला टाकते, ते तुम्हाला दाखवते. तर इथं तेल घातलेलं आहे मी. इथं तेल तापलं की कांदा घालायचा. कांदा भाजत असताना तेलामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. तर इथं आपला कधी कांदा भाजत आलेला आहे बघा. थोडासा असा तांबूस कलर आला की आपण जी चटणी वापरतोय ना ती वापरायची. इथं मी लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. मीठ आपण मिठातलं शिजत घालताना घातलेलं हे लक्षात ठेवून घालायचं. आणि लाल तिखट तुम्हाला जसं तिखट मीठ हवं असेल त्या अंदाजानुसार टाका. त्यानंतर इथे मी सुकं खोबरं, तीळ आणि जिरं हे भाजून घेतलं होतं, हे थोडंसं टाकायचं. गॅस मी बारीक केलेला आहे. आणि इथे एक थोडीशी पळी कणी जे आपण चिकन शिजवलेलं सूप आहे ना, जे चिकनचं अर्क आहे तो टाकायचा. म्हणजे का तर हा मसाला करपू नये म्हणून. अजून थोडंसं टाकते. ह्यावर आता झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर असंच राहू देऊया. शक्यतो मी चिकनचं सुक्कं आणि रस्सा असा वेगवेगळा कधी फोडणीला देत नाही, पण म्हटलं आज ठीक आहे थोडंसं वेगळं काहीतरी फोडणीला देऊन दाखवते. कारण मी चिकनमध्ये पण टोमॅटो घालणार आहे, पण मला रस्स्यात घालायचा नाही आहे, त्यामुळे मी रस्साचा वेगळा फोडणीला देऊन दाखवलेला आहे. सुकं खोबरं, तीळ, जिरं आपण भाजलेलं असते, त्यामुळे मसाल्यात काय जास्त भाजायला लागत नाही, फक्त थोडंसं असतं नाही. तर हे बघा मसाल्याला तेल सुटायला लागलं की आपला मसाला चांगला भाजला आहे असं समजायचं. आता हे जे चिकन शिजवलेलं अर्क असते ना, तर पाणी ह्यामध्ये टाकायचं. तर हे टाकलेलं आहे मी. त्यामध्ये मला अजून रस्सा वाढवायचा आहे, त्यामुळे मी गरम केले पाणी. तर गरम केलेलं पाणी देखील ह्यामध्ये टाकूया. तर गॅस आता मी मोठा केलेला आहे. आता एक छानशी ह्याला की उकळी येऊ देऊया. तर उकळी यायला मी त्या बाजूला करते आणि इकडे कधी आपण सुक्कं फोडणीला टाकू. गॅस शेगडीत काल रिपेअरिंग करून आणली. दोन्ही गॅस आता मोठे लागतात. तर 180 रुपये घेतले. तर इथं मी कढई ठेवलेले आहे आणि ह्यामध्ये आता आपण तेल घालूया. कोल्हापुरी चिकन रस्सा म्हटलं का नाही, माणसं कसं म्हणतात जास्त असं झणझणीत तिखट किंवा तर्री जास्त, कट जास्त यायलासाठी तेल जास्त वापरतात. असं काही नाही, कमी तेलामध्ये पण कट येतो, पण बनवण्याची पद्धत वेगळी असते. पण हल्ली ना फॅशन झालं, कोल्हापूर म्हटलं की तेल भरपूर घालतात, लाल तिखट भरपूर घालतात आणि देतात कोल्हापूरमध्ये. पण आमचे मसाले वेगळे असतात. आम्ही जी कोल्हापूरची चटणी करतो ती वेगळी असते आणि करायची पद्धत पण आमची वेगळी असते. तर इथे मी तुम्हाला आता बॅक कॅमेरा सुक्कं चिकन फोडणीला टाकून दाखवते. तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये मी आता कांदा टाकते. कांदा थोडासा जास्तच घ्यायचा सुक्याला. रश्श्याला कमी थोडासा टाकला तरी चालते, पण सुक्याला थोडासा जास्त टाकायचं.
थोडासा कांदा तेलावर परतला की ह्यामध्ये मी टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. तुम्हाला जर टोमॅटो मसाल्यामध्ये पण ॲड करायचं असेल ना, तर आपण जे तीळ जिरं खोबरं भाजतो ना, त्यावेळी टोमॅटो देखील तेलामध्ये थोडासा भाजायचा आणि तो देखील मसाल्यामध्ये घातला तरी चालतं. म्हणजे कांदा टोमॅटो दोन्ही भाजून घातलं तरी चालतं. आणि इथं आता कांदा टोमॅटो भाजत असतानाच की नाही आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची. ही मी घरीच बनवून ठेवलेली आहे. तुम्ही आलं आणि लसूण मसाल्यामध्ये घातलं तरी चालतं. तर इकडे आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे. तर आता मी पहिले थोडंसं ढवळून घेते. आता मी झाकण लावून ठेवणार आहे आणि 15 ते 20 मिनिट मला एक बारीक गॅसवर हा रस्सा कणी शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे ह्यामध्ये जो मसाला टाकलेला आहे तो पाण्यामध्ये चांगला शिजला गेला पाहिजे, म्हणजे रस्स्याला चव चांगली येते. इथं कांदा टोमॅटो भाजलेला आहे आपला. हवा टोमॅटो तेलामध्ये विरघळला की आपला भाजला असं समजायचं. इथं आता तुमच्या अंदाजानुसार लाल तिखट आणि मीठ टाकायचं. परत एकदा सांगते, आपण चिकन शिजवताना मीठ टाकलेलं आहे, त्या अंदाजानुसार टाकायचं. आणि इथं आता मी सुकं खोबरं, तीळ आणि जिरं भाजून पाणी घालून मिक्सरला वाटण केलेलं आहे ते टाकायचं. आणि इथं आता मसाल्याला तुम्हाला असं परफेक्ट म्हणजे इतकंच घालावं असं नाही. तुम्हाला मसाला ग्रेव्ही जिथंपर्यंत जशी पाहिजे असेल ना तसा मसाला कमी जास्त केला तरी चालतो. तर ह्यामध्ये मी चिकनमधलंच थोडंसं पाणी ह्यामध्ये ॲड करते. तर मी ज्या भांड्यात मसाला बारीक केलेला आहे की नाही, तर त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी ते पण पाणी ह्यामध्ये थोडंसं टाकते. म्हणजे मसाला ह्या भांड्याला चिकटला असेल तर तो आपल्याला वापरायला येतो. चला आता गॅस बारीक करते. बारीक गॅसवर थोडंसं 5 मिनिट ठेवून देऊया. पुदिना घेतलेला आहे ताजा ताजा. आता हा चिरून आपण चिकनमध्ये टाकू. इथं आपला मसाला शिजतोय. तर हा पुदिना कधी मी आता बारीक कुस्करून टाकणार आहे, कारण माझा हा ताजा कुंडीत लाईन कोवळा आहे, त्यामुळे असं कुस्करलं तरी कधी बारीक होतं आहे. पानं फक्त घेतलेले. पुदिन्यानं चव चांगली येते. तर आता ह्यामध्ये कधी शिजवलेलं चिकन टाका. थोडंच मी यामध्ये पाणी घालते, म्हणजे ते चिकटलेलं असते भांड्याला कधी ते पण येते. आता मी गॅस मोठा केलेला आहे. हे सगळं मिक्स करूया एकत्र. आणि आता जर तुम्हाला तिखट मीठ बघायचं असेल ना, तर आता ह्या स्टेपला बघायचं. म्हणजे तिखट मीठ लागलं तर इथं आता ह्या स्टेपला तुम्ही घालू शकता. तर इथं आता मग झाकण ठेवते आणि त्याला एक वाफ येऊ द्या. तर हे सगळं होईल तोपर्यंत त्याने अजून मला कोथिंबीर घालायची. तर सगळी भांडी एकत्र ठेवूया. अजून चपाती करायचे. तर पहिल्यांदा मी चपातीचं पीठ मळून ठेवते भांडी. तर चला मी आवरते तोपर्यंत इथं आपलं एक वाफ पण येते आणि रस्सा पण होते. मी ओटा पुसायचं भांडी झाले तर ओट्यावर पाणी मारायचं. पण कधी पहिला चपातीचं पीठ मळून घेते. त्यावर चपातीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे. तुम्हाला आता कधी सुक्कं चिकन आणि रस्सा दाखवते. कोथिंबीर टाक्या बारीक चिरून. हे सुक्का चिकन आणि हा
चिकनचा रस्सा. चला आता चपाती बनवून घेते आणि बाकीची कामं पण आवरून घेते. ह्यासोबतच आता ब्लॉग पण मी इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.